नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला विषय आहे आहा साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम. तिसऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करत आहोत. त्याचा विषय आहे संतत्वाची कसोटी स्वतःला लावली. जसे बोलायचे तसे वागायचे, लोकांना जसे वागायला सांगायचे तसे सांगण्यापूर्वी स्वतः वागून दाखवायचे. ज्या गोष्टी करू नयेत असा इतरांना उपदेश करायचा त्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. हे तुकारामांच्या व्यक्तित्वाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. बोलल्यासारखे वागणे ही त्यांच्या दृष्टीने संतत्वाची कसोटी होती. तुकारामांनी 7 दिवसाच्या चिंतनात संतत्वाची ही कसोटी स्वतःच्या व्यक्तित्वाला कठोरपणे लावली. अर्थात अशा प्रकारचा विचार ते खूप आधीपासून करत आले पाहिजेत. या 7 दिवसांत या विचाराने परमोत्कर्ष गाठला एवढाच त्याचा अर्थ होय. निर्मळ, निष्कपट, शुद्ध जीवनाचे काही निकष त्यांनी निश्चित केले आणि ते काटेकोरपणे आपल्या स्वतःच्या जीवनाला लावायला सुरुवात केली. स्वतःच्या जीवनात जे काही आशिव, अनिष्ट, अनैतिक असेल ते अलग करण्याचा, काढून फेकण्याचा निर्धार त्यांनी केला. या प्रक्रियेतून जाताना आपली वडिलार्जित सावकारी न्यायाच्या आपणच तयार केलेल्या कसोटीवर टिकत नसल्याने त्यांना जाणवले. गोरगरीब, दुःखी, कष्टी, रंजल्या गांजल्या लोकांचे अश्रू पुसणे हे आपले कर्तव्य आहे. ते करायचे सोडून त्यांच्याकडची कर्जे जबरदस्तीने वसूल करणे म्हणजे आधीच मोडकळीस आलेले त्यांचे संसार पूर्णपणे मोडीत काढणे, हा उद्ध्वस्त करणे होय. असे करणे हे माणुसकीच्या दृष्टीने लाजिरवाणे आहे, अशी त्यांची पक्की धारणा बनली. ते धनाचे द्वेष्टे नव्हते, पण धन हे उत्तम व्यवहार करूनच मिळवावे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या अभंगांतून आपली ही भूमिका त्यांनी पुन्हा पुन्हा मांडल्याचे आढळते. धन मिळवावे, पण ते निर्दोष व निष्कलंक मार्गाने मिळवावे. लबाडी, फसवणूक वा पिळवणूक करून मिळवू नये अशी त्यांची भावना होती. तुकारामांकडे लोकांना कर्जे दिल्याची कागदपत्रे असल्यामुळे ती कर्जे वसूल करणे हे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर ठरलेही असते. परंतु तुकारामांनी अशा प्रकारच्या तांत्रिकतेला आपल्या एकूण आयुष्यात कणभरही स्थान दिले नाही. आपली कृती माणुसकीच्या निकषावर कायदेशीर वा नैतिक ठरली पाहिजे अशी त्यांची स्वच्छ भूमिका होती. स्वाभाविकच आपल्याकडची कर्जखते गोरगरिबांचे संसार मोडू शकतात या कल्पनेने त्यांचे मन बेचैन झाले. ही कर्जखते त्यांच्या अंतःकरणाला खूप लागली. एखाद्या अपवित्र कलंकाप्रमाणे आपल्या व्यक्तित्वाला चिकटून त्याला डागळणारी ही कागदपत्रे हे त्यांच्या काळजात घुसणारे एक शल्य बनले. हे शल्य आपल्या हृदयातून उपटून फेकून दिले पाहिजे असा त्यांनी निर्धार केला. हाच त्यांना भांबनाथाच्या डोंगरावर झालेला साक्षात्कार होय. या साक्षात्काराची परिणिती म्हणून त्यांनी भांबनाथाच्या डोंगरावरून खाली उतरल्याबरोबर दुसरे काहीही करण्या अगोदर आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणीत बुडवली. स्वतःचे शुद्धीकरण केले आणि समाज व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. जगाला काही उपदेश करण्यापूर्वी संतत्वाची कसोटी स्वतःच्या जीवनाला लावली. ही कसोटी स्वतःला लावले फार महत्वाचे आहे. कारण समाजाचे हित साधू पाहणाऱ्या माणसावर काही जबाबदाऱ्या येतात. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात समाजाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या माणसावर काही नैतिक बंधनेही येतात. आपल्या स्वतःच्या आचरणाने लोकांना धडा घालून देणे, त्यांना वाट दाखवणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. हे पटवून देण्यासाठी तुकारामांनी दिलेले पंतोजीचे उदाहरण अत्यंत मार्मिक आहे. पंतोजीला स्वतःला लिहायला येत असते. स्वतःचे अक्षर घटवण्यासाठी त्याला आता हातात पाटी पेन्सिल घ्यायची गरज नसते. पण आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी तो स्वतः हातात पाटी घेतो, त्या मुलापुढे स्वतः पाटीवर लिहितो. हे लिहिणे स्वतःसाठी नसते, त्या मुलासाठी असते. त्यांनी शिकावे म्हणून असते. संतांचे जगातील कार्य असेच असते असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. पंतोजी जसा स्वतः अक्षरे लिहून विद्यार्थ्याला लिहिण्याचा धडा देतो, तसे संत स्वतः कार्य करून लोकांना कार्याचा धडा देतात. या उदाहरणाला जोडून त्यांनी दिलेले आईचे उदाहरणही अत्यंत प्रभावी आहे.
आईला स्वतःला चालता येत असूनही ती जाणीवपूर्वक मुलाच्या पावलांबरोबर छोटी छोटी पावले टाकते. मुलाला तुझा तू चालायला शिक असे म्हणून तो चालायला शिकणार नाही. तुझा तू लिहायला शिक असे म्हणून तू लिहायलाही शिकणार नाही. म्हणून हे सगळे करायचे. समाजातील भोळी भाबडी सर्वसामान्य माणसेही या मुलासारखीच असतात. म्हणूनच त्यांनी जसे वागावे अशी संतांची इच्छा असते तसे ते स्वतः वागतात आणि लोकांपुढे आदर्श ठेवतात. संत होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने अशा रीतीने आपल्या आचरणाने लोकांना धडा घालून दिला पाहिजे, हेच तुकारामांनी या अभंगातून सूचित केले आहे. त्यांनी कर्जखते बुडवली आणि आपल्या आचरणाने लोकांपुढे नैतिकतेचा आदर्श ठेवला असा याचा अर्थ होतो. मार्क्स पूर्वी 200 वर्षे डिक्लास झाली. मार्क्स पूर्वी 200 वर्षे डिक्लास झाली. आता तो विषय. कर्जखते बुडवण्याची कृती ही मानवी इतिहासातील एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. स्वतःच स्वतःच्या संपत्तीचे, सत्तेचे व अधिकाराचे विसर्जन करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. ज्यांच्या नैतिक जाणीवा अत्यंत विकसित झालेल्या असतात, ज्यांचा विवेक अत्यंत स्थिर असतो आणि ज्यांच्या मानव्याविषयीच्या संकल्पना अत्यंत उच्च कोटीच्या असतात, अशी फार मोजकी माणसे अशा प्रकारचा निर्णय घेत असतात. तुकाराम हे अशा मोजक्या लोकांपैकीच एक होते. असाधारण म्हणता येईल अशी आचार विचारांची परिपक्वता तुकारामांनी ऐन 20शीतच दाखवली, म्हणजे 20व्या वर्षीच दाखवली. यावरूनच त्यांच्या माणुसकीपणाची उंची कळून येते. मार्क्सने साम्यवाद आणि समाजवाद सांगण्यापूर्वी 200 वर्षे तुकाराम आपल्या वर्गीय हितसंबंधाचे विसर्जन करून मोकळे झाले होते, वर्गहीन बनले होते, डिक्लास झाले होते. जी दया पुत्रावर करायची तीच दया दास आणि दासी यांच्यावरही करायची, असा हा समतेचा सिद्धांत पुढच्या काळात त्यांच्या तोंडी शोभून दिसला. कारण त्या सिद्धांताला त्यांच्या आचरणाचे अधिष्ठान होते. परद्रव्याला विटाळ मानावे आणि जो या विटाळापासून दूर असतो त्याला सोवळा समजावे, अशी सोवळ्या ओवळ्याची त्यांनी केलेली व्याख्याही त्यांना शोभून दिसली. कारण कर्जखते बुडवण्याच्या रूपाने त्यांनी स्वतःला चिकटणारा परद्रव्याचा विटाळ झटकून या बाबतीत पूर्ण सोवळेपण प्राप्त केले होते. समाजात चाललेल्या अन्यायाविरुद्ध विद्रोह करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या व्यक्तित्वात आढळणाऱ्या अन्यायाविरुद्ध विद्रोह केला. कर्जखते बुडवण्याची ही कृती त्यांनी असहाय्यतेतून वा दुर्बलतेतून तर केलेली नव्हतीच, पण ती कृती त्यांनी क्षणिक भावनेच्या आहारी जाऊनही केलेली नव्हती वा एखाद्या तात्कालिक घटनेने प्रभावित होऊनही केलेली नव्हती. तसेच ती कृती त्यांनी कोणत्याही दडपणाखाली केली नव्हती, की कुठल्या लोभापोटी केलेली नव्हती, कुठल्या भीतीनेही केली नव्हती, की कुठल्या आमिषाला बळी पडूनही केली नव्हती. त्यांनी ती कृती स्वभावातील लहरीपणामुळे केली असेही नाही आणि काहीतरी सनसनाटी नाट्य घडवून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केली असेही नाही. या कृती मागचे विशेष तत्वज्ञान काय कर्जखते बुडवण्याच्या ते बघूया. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कृती मागे मानवी जीवनाविषयीचे आणि सामाजिक व्यवस्थेविषयीचे त्यांचे स्वतःचे एक विशेष तत्वज्ञान होते. त्यांच्याकडे असे तत्वज्ञान होते याचा एक निसंदिग्ध पुरावा आपल्याकडे आहे. त्यांनी पुढच्या 20 वर्षात आपल्या अभंगांतून मांडलेले विचार या कृतीशी पूर्णपणे सुसंगत आहेत, जणू काही या कृतीमधूनच अंकुरलेले आहेत. हा तो पुरावा होय. पुढच्या काळात या कृतीबद्दल त्यांनी कधी पश्चाताप व्यक्त केला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी या घटनेकडे कधी वळून पाहिलेही नाही, तिची कधी आठवण काढली नाही, की कधी उल्लेखही केला नाही. आत्मचरित्रात्मक अभंग लिहितानाही तिचा कधी निर्देश केला नाही. याचे कारण उघड आहे. ही कृती करून आपण काही अलौकिक असाधारण कार्य करीत आहोत असा वाव त्यांनी कधी आणला नाही. ही कृती हा स्वतःच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याचा प्रकार आहे. स्वतःच्याच जीवननिष्ठा आचरणात उतरविण्याचा भाग आहे, अशी त्यांची भूमिका होती. जी कृती स्वतःच्या आनंदासाठी केली आहे, आपले आनंददायक कर्तव्य म्हणून केली आहे, तिच्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेण्याची आवश्यकता त्यांना कधी वाटली नाही. श्वासोच्छवास जितक्या सहजपणे घडतो तितक्या सहजपणे त्यांनी कर्जखते बुडवली होती.
नकळत घडणाऱ्या श्वासोच्छवासाचा आपण पुन्हा पुन्हा निर्देश करीत बसत नाही, त्याच पद्धतीने तुकारामांनीही या घटनेचा निर्देश पुन्हा केला नाही. अर्थात त्यांनी ही कृती सहजपणे केली. याचा अर्थ ती कृती सामान्य वा कमी महत्वाची आहे असे मात्र अजिबात नाही. ती कृती त्यांनी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, विवेकपूर्वक केली होती, स्वतःहून केली होती. म्हणूनच ती त्यांच्याकडून सहजपणे झाली, स्वाभाविकपणे झाली, इतकाच त्याचा अर्थ आहे. आणखी एका दृष्टिकोनातून त्यांच्या या कृतीमागचे तारतम्य विशेष लक्षणीय आहे असे मला वाटते. त्यांची ही कृती संन्यासाच्या वा वैराग्याच्या इच्छेतून झालेली अजिबात नाही, जीवनाविषयीच्या द्वेषातून वा संसाराच्या तिटकाऱ्यातून झालेली नव्हती. या कृतीनंतर त्यांनी संसार सोडला नाही आणि येथेच त्यांचे पूर्वोक्त तारतम्य स्पष्ट होते असे मला वाटते. त्यांना जर संसार सोडायचा नव्हता तर संसारासाठी भरपूर धन उपलब्ध करून देणारा सावकारीचा मार्ग त्यांनी कशाला बंद केला, कर्ज खते कशाला बुडवली, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या उलट कर्ज खते बुडवायची होती तर त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून त्यांनी संसाराचा त्याग का केला नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो. या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच असून त्या उत्तरातून तुकारामांचा जीवनाविषयीचा परिपक्व दृष्टिकोन व्यक्त होतो. पुढचा विषय, संन्याशाला नव्हे तर गृहस्थाला साजेशी. संसाराविषयी कोणत्याही प्रकारचा त्रागा नसल्यामुळे त्यांच्या मनात संसार सोडण्याचा विचार उद्भवणे शक्यच नव्हते. पण तो संसार निकोप मार्गांनी मिळवलेल्या संपत्तीवर उभा असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अन्यायाने, अनितीने अथवा गोरगरिबांचे संसार मोडून मिळवलेल्या धनावर स्वतःचा संसार उभा करणे त्यांना मान्य नव्हते. स्वाभाविकच संसार करताना जे काही निर्दोष असेल ते तोडून टाकण्याची काही गरज नव्हती. या उलट आपल्या संसाराला चिकटू पाहणारे जे काही गैर, अनैतिक, आक्षेपार्ह असेल ते मात्र कठोरपणे तोडून टाकले पाहिजे असा त्यांचा निर्णय होता. कर्ज खते हा असा गैरभाग असल्याचे त्यांना जाणवले आणि म्हणूनच त्यांनी तो इंद्रायणीत बुडून टाकला. संसार मात्र बुडवला नाही, ते संसार करीतच राहिले. तुकारामांची ही कृती संसारी माणसाला, गृहस्थाला साजेशी होती, वैराग्याला वा संन्याशाला साजेशी नव्हती. हे आपण आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. सद्विवेक असलेल्या संसारी माणसाने कसे वागावे याचा आदर्शच त्यांनी आपल्या वर्तनाने घालून दिला. अनितीनेही वागायचे नाही आणि संसारापासून पलायनही करायचे नाही. या संतुलनाचे महत्व त्यांनी आपल्या कृतीद्वारे स्पष्ट केले. कर्ज खते बुडवण्याच्या तुकारामांच्या कृतीमागचा हा विवेक, हे संतुलन नीट समजून घेणे बहुतेक लोकांना जमले नाही. त्यांनी कर्ज खते बुडवली याचा अर्थ त्यांचे मन संसारावरून उडाले असा अर्थ काहींनी लावला. ते व्यवहार शून्य असल्यामुळे त्यांच्याकडे संसार करण्याची कुवत नव्हती असा अर्थ आणखी काहींनी लावला. एकूण काय तर त्यांचे हे कृत्य संसारी माणसाला साजेसे नाही याविषयी बहुतेकांची खात्री झाली होती. सावकाराच्या मुलाने जबरदस्ती करावी, शिवीगाळ करून वसुली करावी, दांडगाई करावी हेच लोकांना सुसंगत वाटते. कर्ज खते बुडवणारा सावकाराचा मुलगा त्यांना नेबळट, बावळट, दळभद्री वाटला. त्याने हे दुबळेपणातून केलेले नसून काही मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी केले आहे, त्यांच्या संवर्धनासाठी केले आहे. हा बारकावा ते ध्यानात घेऊ शकले नाहीत. याचा परिणाम म्हणून पुढे त्यांची व्यवहार शून्यता दाखवणाऱ्या असंख्य दंतकथा रचल्या गेल्या आणि त्यांच्या खऱ्या खुऱ्या प्रतिमेचा विध्वंस झाला. पुढच्या भागात बाकीच बघूया. धन्यवाद.